काल. आणि काल मी शूट करणं विसरून गेले, कारण आम्ही ह्यांचे जे मित्र आहेत त्याला घेऊन त्याला त्याच्या कामात इथं सोडून आणि मग म्हणजे त्याचं काम माझ्या घराच्या जवळ आहे, तर त्यामुळे त्याला सोडून आम्ही इथं आलो. आणि खूप गडबड होती त्यांना, माझ्या मिस्टरांना पण कामाला जायचं होतं, त्यांची वेळ निघून गेली होती ना, आम्हाला उशीर झाला होता, तर मी काही शूट केलं नाही घाई गडबडमध्ये. काल मी आले मम्मीकडे आणि दीदी एकटी होती घरामध्ये, ऋतू गेलेली जॉबला, मम्मी पप्पा पण नव्हते, ते पण गेलेले जॉबला. तर काल खूप बोर झालं, कारण खूप ही जी विंडो आहे ही गॅलरी आणि ही विंडो मी गॅलरी दाखवते. ही अशी आहे गॅलरी. खूप ऊन येतं, दुपारचं पण खूप येतं, त्यामुळे आम्ही ना हॉलमध्येच बसलो होतो आणि खूप गरम होत होतं, त्यामुळे पण आम्ही काय शूट केला नाही. मला खूप बोर होत होतं जोपर्यंत हे नवीन आहे ना घर, तर घर नवीन असल्यामुळे ना सगळं नवीन आहे, शांतता आहे, आजूबाजूला लोक जास्त राहत नाहीत, म्हणजे राहतात पण आमच्या साईडला बिल्डिंगमध्ये राहत नाहीत, आमच्या घराच्या साईडला. तर असं काही होतं कालचा माझा दिवस. संध्याकाळी आले मम्मी पप्पा वगैरे, जेवण केलं आणि झोपला. आणि आज आहे शिफ्टिंगचा दिवस आणि मम्मीने सुट्टी घेतली आहे, आज पप्पांनी पण सुट्टी घेतली आहे, तर शिफ्टिंग करणार आहोत आज. मम्मीने माझ्यासाठी सकाळी उठून, माझ्या आणि ऋतूसाठी सकाळी उठून, म्हणजे जे आधीचं घर आहे ना ते अजून सामान यायचं बाकी आहे ना, तर तिथंच मम्मीने स्वयंपाक वगैरे केला. आणि माझ्यासाठी आणि ऋतूसाठी डब्बा घेऊन पप्पा आले होते, आत्ता जस्ट गेले. आणि दीदी काल रात्री गेली होती तिच्या घरी, आता येणार आहे, येत असेल, अर्ध्या वाटेत असेल. आत्ता पप्पांनी फोन केलेला तर ती म्हणली मी येणार, तर मग बघू. आणि हिची तयारी चालू आहे कामाला जायची. किधर गेली? तिची तयारी चालू आहे कामाला जायची. तिची इच्छा तर नाही आहे, म्हणजे मगाशी तर म्हणत होती माझी इच्छा नाही आहे कामाला जायची, पण तरी पण ती चालली, माहीत नाही का. काम करायला लागेल, पैसे पण देणार. तर मम्मीने माझ्यासाठी दूध पण पाठवले, मला सकाळी सकाळी दूध लागतं, तर दूधमध्ये पावडर मिळवते, म्हणजे माझं एक प्रोटीन आहे, त्यासाठी मला लागतं दूध. तरी पण जाऊ दे, आज पहिला दिवस आहे, म्हणजे 2च दिवस राहणार इथे, उद्या संध्याकाळी वगैरे जाईल. तर आपण याला मिक्स करूयात मस्त बॉटलमध्ये दिलं होतात ते वाटतं. दुपारून शिफ्टिंग असेल आमची घराची, आणि सगळं सामान आहे. अबे इसको बंद नहीं करते क्या? ये बंद नहीं होता है. शिफ्ट थोड़ा सा पहिले पाणी पिते मला जरा. खूपच गरम आहे दूध, आणि त्यात मम्मीने स्टीलच्या बॉटलमध्ये दिलेलं आहे, तर खूपच गरम लागतंय. मी खूपच ठेवू, ह्याला थंड व्हायला मला काही कळत नाही. तसं मला दूध खूप आवडतं, मी आधी नव्हता लहानपणी खूप दूध प्यायचा, बॉर्नव्हिटा टाकून. कधी दूध नसलं की तसंच बॉर्नव्हिटा खायचं चाटून. मम्मीला
काय म्हणते? तुला काय बोलायचंय का? मला नाही जायचं कामाला. नको लावला पागल. काय दीपिका मॅन ओरडते जा. खूपच गरम आहे आणि हिनी येणार हे पसारा हिचा आहे सगळा. नाही पसारा उचललाय वाटतं. आमचा बिछाना तसाच आहे. आम्ही काल हॉलमध्ये झोपलो होतो पण तरी पण म्हणजे गॅलरीचा दरवाजा वगैरे उघडा ठेवला होता पण तरी सुद्धा आम्हाला खूप गरम झालं. आणि दीदी कधी येते काय माहिती. दीदी अजून आलेली नाही आहे. मस्त एरिया आहे बघू शकता तुम्ही. छान वाटतंय. काल तर माझे मिस्टर मला सोडायला आलते ना तर असं वैतागलो आम्ही. दीदीचा फोन स्विच ऑफ कारण हे तर रेंज नाही आहे तर तिचा फोन ना स्विच ऑफ दाखवत होता. तर ते असे चिडले की स्विच ऑफ का ठेवला आहे हाय का नाही घरात. त्यांना कळलं नाही कारण मी एकटी होती ना. मी एकटी अनोळखी जागी कशी येणार कशी राहणार त्यामुळे ते चिडचिड करत होते. मग मी घरी आले वरती. मग दरवाजा खोलत होती. ती दरवाजा पण खोलत नव्हती. 2 वेळेस मी नॉक केला तर नंतर उघडला तर मग मी पण चिडले होते. आणि स्विच ऑफ करून काय बसती का मोबाईल. ती म्हणे अगं हे तर रेंजच नाही काय करणार. तिथं बाजूलाच ना एक हॉस्पिटल आहे. दिसते का ते बोर्ड दिसतं ना तुम्हाला ते हॉस्पिटल आहे. तिथं डिलेवरी वगैरे सगळं होतं. मग भूक लागली मला. जेवण मी काल आम्ही बिर्याणी आणली होती काल पप्पांनी तर या लोकांनी खाल्ली आणि मी काय जास्त येते निघाली म्हणली. दीदीची वाट बघतोय आम्ही. ऋतू पण तिला जायचंय. मी एकटी आहे ना त्यामुळं. हे मस्त घर आहे. असं फिरता येतं इकडून तिकडं तिकडून इकडं. पहिलं तर मी आले ना आता हा एंट्रन्स वेलकम. तर पहिले मी आले आणि मला एकदम हेच झालं भुलभुल्यासारखं. कोणता दरवाजा कुठला आहे कोणता दरवाजा कुठला आहे. आणि हा ह्याच्याच बाजूला एंट्रन्सच्या बाजूला ना हा एक दरवाजा आहे तर मी तिथं घुसणार होते. दीदी आली वाटतं गाईस. थांबा आमचा पोपट नको व्हायला. मला नाही वाटत आली झालंय पोपट. आली का पोरे आली का. मग ये वरती आवर कामाचं. टाइमपास करत बसती. आंघोळ करती ही पोरगी आणि काय करते कामाचं आवरायचं ना पटापटा. कामाचं नाही आवडत ती. टाइमपास करते मोबाईलमध्ये बेडरूममध्ये. काल पण तेच केलं. मला दीदीने सांगितलं टाइमपास करत होती आणि तिला झाला उशीर. आज पण उशीर का होणार आहे वाटतं हिला. मी म्हणते तिला काही गरज नाहीये जा कामाला थांबू शकते. मी तो एवढी बच्ची मैं इतनी बच्ची हूँ क्या मेरे लिए रुक निघले. हे ना मला लहान पोरासारखं करतात माहिती का सगळी. लहान पोरगी वाणी म्हणजे मी काय घाबरत का.
एकटी थांबले तर स्टुपिड. हे दूध काय थंड होईना झालंय. भाजायला नको. ओके. तर गाईज भेटूया दीदी आल्यावरती. मी नाश्ता करते. मम्मीने केलेले आहेत चपात्या आणि टमॅटोची चटणी. मला आवडत नाही पण ठीक आहे. पप्पा म्हणत होते उडीद वडा आणि सांबार आणू का. नको, मी खाते. हे कोण खाणार. जर नाही खाल्लं ना तर मम्मी नाही ओरडते. त्यामुळे नंतर भेटू. दीदी जर लवकर आली असती तर आम्ही इंट्रो 3 एक साथ काढला असता. कच्चे नको खाऊ. हो इथं पण झालं. आता ह्याला मिक्स कसं करायचं. मम्मीने मला 1 लिटर दूध अर्धा लिटर दूध पाठवलंय वाटतं. एवढं सगळं मी कधी पिणार. एक दूध पिऊ का नाश्ता करू. दुधानेच पोट भरेल. प्रोटीन टाकलंय त्याच्यामध्ये. अर्धा दूध पिऊन काय फायदा आहे. तर झालंय कसं तरी मिक्स ते. आता बघूया. शिट पुन्हा सिप्परला लावलं आहे. शिट मॅन. जाऊ दे तसंच पिऊया. तर गाईस दीदी आली वाटतं. थांबा बघूयात आपण. आली का गाईज. आमचा परत पोपट आलाय. पुढे आली. ओ म्हणजे ती येत असेल. मी दाखवते. माझे जिजू तिला घेऊन येत असतील बहुतेक. हा ए जिजू घेऊन येत येते का तिला. जिजू घेऊन येत येते का. गाडीवर येते. नाही जिजू काही येत नाही. ती चालत येते. सॉरी गाईज. ती आल्यावरतीच नाश्ता करते. म्हणजे दोघी एकसारखं दोघी एक साथ बसू. कच्चा मखाना खा. आणि पोट दिसलं ना मग बोंबल्यात बसती. मी बघत होतं काय काय आणून ठेवलं. मम्मीनी मखाना आणलाय. मखाना तर तिने त्या दिवशीच आणला होता. तुम्हाला माहिती आहे ती डीमार्टच्या शॉपिंगला गेली होती तेव्हाचा मखाना अजून पडलाय. म्हणजे ही ना पौष्टिक खात नाही. मॅगी जेवढी आणली होती का तेवढी सगळी संपवली ती. मखाना काही संपवला नाही. बस दाखवायला नाटक करती वाटतं. तर गाईड हे काय असं आहे. एंट्रन्स. हा एंट्रन्स आहे. झाली हिची तयारी. कामाला जायची. दीदी यायची वाट बघते. जा तू. तुला लेट होत असेल ना. जा. ओला इसके बाद बहुत मार ले है. किती वेळेस बोलते. आवरून तर बसलीये. मग खा ना. कधी एक चपाती टमाटर चटणी खाऊ ना. मग काय खात. दूध पिते का. बघूया दीदी यायला अजून टाइम आहे. भेटू नंतर. तर हिने परत चेंज केलेले आहेत कपडे. तिला काय
जमणं म्हणजे तिला काय बोर झालं वाटतं ते कपड्यामध्ये, म्हणून तिने चेंज केलेत कपडे. माझे मिस्टर सकाळीच निघाले 5-5:30 वाजता कोकणात जायला. त्यांची ट्रिप आहे ना कामाची, त्यामुळे तर मला एकटं सोडलं नाही, तर मला सोडलंच नसतं. त्यांची ट्रिप आहे आणि ते गेले. मी मगाशी फोन केला पण त्यांनी काय उचलला नाही. काय माहिती कुठं काय नाश्ता केला आहे का नाही केला आहे. चालली तर चालली आहे ऋतू कामाला. यहाँ पे वो जा रही है. बाय. तिकडचा पंखा लाईट बंद केला का? खूप गरम होत आणि त्यात मला मी गरम दूध पिते, तर अजून गरम होत. आज मम्मीने माझ्यासाठी सुट्टी घेतली. मम्मीला रात्री झोपच नव्हती येत, म्हणजे झोप आली होती 11:30 वाजता वगैरे झोप आली आणि 3 वाजता परत उठली. जे उठली ती बाय बाय चालली आहे गावी. आता तू कितीला सुटणार? 7. बाय. तर गेली आहे ती कामाला. आता मी एकटीच आहे. मी दरवाजे सगळे उघडे ठेवून बसले. तर दीदी आले की नाश्ता करेन आणि बसेन टाइमपास करत, मम्मीचा वाट बघत, मम्मी पप्पांची वाट बघत. मटेरियल घेऊन येणार आहेत ना ते. आमचं कसं झालं आहे, ते टेम्पोवाले असतात ना, टेम्पो तर भेटला आहे आम्हाला मटेरियल भरण्यासाठी, पण ना माणसं नाही भेटली. ते माणसं बघू आता भेटत आहेत की नाही. सामान सगळं किती दिवसापासून सामान ना हे केलेलं आहे, काय म्हणतात आपण, भरून ठेवलेले, पण आणायलाच कोण नाही. पप्पा तरी किती आणणार ना. जड सामान, जरा भांडी आहेत मम्मीची आणि कपडे ऋतूचे, मम्मीचे, पप्पांचे, आणि मांडणी एक मोठी, परत फ्रीज आहे, सोफा सेट आहे. सोफा सेट हलका आहे पण तरी पण पाहिजे ना कोणतरी आणायला सोबत. काल तर मला काही झोप लागत होती, इतकं गरम होत होतं. आणि गॅलरीचा दरवाजा पण उघडा ठेवला होता तरी सुद्धा गरम होत होतं. म्हणजे गरम वाफाच येत होत्या आतमध्ये. उडला. मी आज गेले ना, उद्या गेले ना मी संध्याकाळी, म्हणून मी डायरेक्ट पुढच्या महिन्यात येणार मम्मीकडे राहायला. मला डोळ्यावर झोप दिसते का, मला झोप खूप आली कारण मी सारखीच उठत होते. दीदी आली वाटतं गाडी. ब्लॉग चालू आहे. तू पण आणला का डबा? तर आलेली आहे दीदी. तर गाईस झालेली आहे दुपारचे वाजले किती? 1:30-2 वाजत आले आहेत.
आणि पप्पा आता येऊन गेले. मटेरियल शिफ्ट करायला आम्हाला टेम्पोच मिळत नाही. म्हणजे मटेरियल नाही, सामान शिफ्ट करायला आम्हाला टेम्पोच मिळत नाही. मिळतोय तर ते म्हणतात 2300 आणि ते जे माणसं असतात लिफ्ट करणारे, काय सामान लिफ्ट करणारे वरती, ते जास्त पैसे मागतात. तर पप्पा तेच बघायला गेले. तर आमच्यासाठी पप्पांनी आणली होती, त्यांची मम्मीचा आणि पप्पांचा उपवास आहे आज गुरुवारचा. तर त्यांच्यासाठी मम्मीने खिचडी केली होती. तर खिचडी आणि हे आम्हाला इडली सांबार आणलं होतं. कारण मम्मीने सकाळी जेवढा स्वयंपाक केला, टमॅटोची चटणी आणि चपाती, तेच आहे. संध्याकाळी स्वयंपाक कारण मम्मी तिथं काम करत होती, पप्पा पण काम करत होते. मग दुपारचं जेवण बनवायला टाईमच नाही भेटला. तर मग पप्पाने आम्हाला आणले. मी खाल्ली खिचडी, दीदी खाईने इडली सांबार. दीदीला खिचडीने त्रास होतो. एक तर तिला आहे थुलथुला पेट, तर मग साबुदाण्याची खिचडी खाऊन तिला गच्च होतं पेट. त्यामुळे तिने खाल्ली नाही. कंटाळा येत आहे आम्हाला घरात. कधी आमचं मटेरियल येणार, कधी आम्ही सामान लावणार, कधी काय करणार काय कळत नाही. माझी केस आहे ना अशी करली आहेत ना, त्यामुळे हे असं उभं राहते. असं ते मला खूप कंटाळा येतो माझ्या केसांचा. आणि करायचं पण ऋतूकडनं बघू, मला आयब्रो पण करायचे. ऋतिक केली तर ऋतूने केलं तर ठीक, नाही तर असं जंगल नाही, असं जंगल ठेवा लागेल. सात भेटूयात, बघूयात किती वाजतायत आम्हाला शिफ्टिंगला आणि रूम आवरायला, सामान लावायला रूममध्ये. बघूयात. आमचं सामान पण एवढं आहे ना, मम्मीने ना फालतूचे भांडी जे वापरत नाही ते पण ठेवलेले आहेत. कपडे पण आहेत ह्यांचे, जे लागत नाहीत ते पण कपडे ठेवलेत. ऋतूचे कपडे तर भरपूर आहेत, तरी ती शॉपिंग करतच राहते आणि एवढे वाचाक भरके कपडे घेऊन येते. आणि एवढं सामान होतं तर ते ह्यांना दोघांना लई त्रास होतो. मम्मीला पप्पांना. काय करणार, नशीब जास्त सामान नाही. जड सामान काय आमचं सोफा सेट आहे आणि फ्रीज आहे, तो पण जड नाही. सोफा पण जड नाही एवढा. फ्रीज आहे, फ्रीज जड आहे. आणि एक मांडणी लोखंडाची, ती खूप वर्षापूर्वीची आणि ती पण बिना कामाची, आणि ती पण लोखंडाची नाही, एवढी जड आहे की त्याला 3-4 माणसं लागतात उचलायला. म्हणजे इथून इकडं तिकडं करता येईल आपल्याला जागेवरनं, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर. असं ते उचलून घेऊन मग नाही करत, तसलं नाही करता त्या लोखंडाच्या मांडणीसोबत. पण तिला ते पाहिजेच आहे. बायका कशा असतात, बायकांना भांडी प्रिय असतात खूप. परत फालतूचं सामान काय माहिती का, पडदे भरपूर. परत 5-7-8 वर्षांपूर्वीचे पडदे, म्हणजे 7-8 वर्ष नवीन पडदे घेऊन ठेवलेले आहेत. आणि दम लागतोय मला थोडा बोलताना. 7-8 वर्ष घेऊन तिने साठवून ठेवलेले आहेत पडदे. फाटके तुटके नाहीत, पण जे जुने झाले ते फेकून द्यावे ना, असं करावं ना. ते भंगारवाला पण येत नाही. पण ते 35 होते फक्त भांडी आणि कपडे, 35 होते.
आणि मोठं सामान काय, सोफा सेट, मांडणी आणि फ्रीज. असे आहे मम्मी आमची. काय बोलावं काही कळत नाही. तर गाईच आली आहे ऋतू कामावरनं आणि अजून सुद्धा म्हणजे टेम्पो मला भेटलाय सामान टाकायला, पण अजून सुद्धा मटेरियल भरून झालेलं नाही, जस्ट आलेला आहे तो. तर मम्मी पप्पा अजून तिथेच आहे. मम्मीला पण खूप कंटाळा आलेला आहे आणि आम्हाला तर आलेलाच आहे. माझा कॅमेरा ऋतू पण आलेली आहे कामावरनं आणि दीदीने प्यायचं पाणी भरून ठेवलेलं आहे. खूप कंटाळा येतोय. काय जसं टकटक दिसतंय माझं. थांबा. इथं मस्त झालंय आम्हाला खेळायला लपाछुपी. मी इथं लपलेली आहे. थांबा मी दाखवते. आणि फ्रेश होती आत्ताच जस्ट आली कामावर ना. हा कसा वाटतोय? एकदम घाण. अरे नवीन आहे तो. छान आहे. नवीन आहे तो. नवीन वाटत नाही तो. अरे अजून कुठं बसते दीदी? बसते आता. बस. अरे मला उचला ना.